बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। कल्पना खरात शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून कल्पना खरात ही फरार होती। अशोक खरात प्रकरणात कल्पना खरात हिच्यावर सुद्धा आरोप आहेत। गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून कल्पना खरात फरार होती। अखेर ही कल्पना खरात शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाली आहे। सुनील दवांगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। सुनील, अनेक महिन्यांपासून कल्पना खरातचा शोध सुरू होता। अखेर पोलिसांना ही कल्पना खरात सापडलीच नाही आणि स्वतःच ती आज पोलीस ठाण्यात हजर झाली आहे। काय अपडेट्स आहेत? आपण जर बघितलं असेल तर कल्पना खरात आणि तिचा पती अशोक खरात या दोघांवरती शिर्डीतील जे जमीन घोटाळा जो होता, गैरव्यवहार जो होता, या संदर्भातला गुन्हा दाखल झालेला होता आणि अनेक महिन्यापासून पोलीस तिचा शोध घेत होते। मात्र तिच्या वकिलाकडनं राहता न्यायालयामध्ये जे आहे ते अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केलेला होता। 3 वेळेस त्याची सुनावणी झाली आणि जो अटकपूर्व जामीन होता तो या ठिकाणी मंजूर करण्यात आला नाही। त्यानंतर कल्पना खरातच्या वकिलाने हायकोर्टामध्ये याचं अपील केलं। हायकोर्टाने देखील जामीन जो होता जो रिजेक्ट झाला आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण सुरू होतं। आज जे आहे ते कल्पना खरात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेली आहे आणि जी काही न्यायालयीन प्रक्रिया आहे ती पूर्ण केलेली आहे। कल्पना खरात या ठिकाणी दुपारी पोहोचल्यानंतर पोलिसांनी जे काही जाब असतील किंवा इतर जे कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घेतलेली आहे आणि आता कल्पना खरात निघून गेलेली आहे। एकंदरीत जर बघितलं तर शिर्डीचा जो जमीन घोटाळा प्रकरण होतं यामध्ये अशोक खरात आणि कल्पना खरात यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आले होते की शेतकऱ्याची जमीन जी होती ती अगदी स्वस्त दरात घेतलेली होती आणि फसवणूक असेल त्याचबरोबर सावकारकी अशा विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल झालेला होता आणि त्या अनुषंगाने हा पूर्ण प्रकरण सुरू होतं आणि ह्याच प्रकरणाचा धागा धरून शिर्डी पोलिसांनी जे आहेत तो अधिक तपास केल्यानंतर समता संस्थेचं देखील प्रकरण बाहेर आलं होतं। म्हणजे या एका प्रकरणामधून अनेक प्रकरण बाहेर आल्यानंतर पोलिसांनी याचं गांभीर्य ओळखलं आणि या प्रकरणात अनेक वेळा सुनावणी झाली। त्यानंतर अनेक वेळा सुनावणी तहकूब देखील करण्यात आली। मोठमोठे वकील देखील कल्पना खरातच्या वतीनं न्यायालयात उभे करण्यात आले आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता कल्पना खरात जी आहे ती इतक्या वर्षापासून पोलिसांना मिळत नसते। ही कल्पना खरात एक तांत्रिक मुद्द्यावर सुनील तुझ्याशी बोलायचंय, मात्र आमच्यासोबत असेच थांब। आपल्या सोबत आता अंजली दमानी आहेत। दमानियाजी, आपण हे सगळं प्रकरण आपल्याला पूर्णतः ठाऊक आहे। कल्पना खरात अखेर पोलिसांना सापडलीच नाही, स्वतः ती पोलीस ठाण्यात हजर झाली आणि आता कायदेशीर प्रक्रिया जबाब नोंदवल्यानंतर तिला सोडण्यात आलेलं आहे। प्रतिक्रिया काय तुमची? नाही, हेच मला अपेक्षित होतं, कारण आपले पोलीस कधीच काही शोधत नाहीत कोणाला। 4.5 महिने, तब्बल 4.5 महिने ही बाई गायब होती, पोलिसांना मिळत नाही हे तर शक्यच नाही। तर त्या आता अचानकपणे उगवल्या, लगेच उगवल्याबरोबर त्यांना लगेच कागदपत्र क्लिअर करून सोडून पण देण्यात आलं। हे ऐकून कळतंय ना सगळं पूर्ण प्रकरण किती मॅनेज्ड आहे, सगळं मॅनेज्ड आहे। तिथे पोलीस मॅनेज्ड आहे, तिथे सगळ्या म्हणजे पॉलिटिशियनचा त्याला बॅकअप आहे। नाहीतर कुठली व्यक्ती 4.5 महिने मिळत नाही आणि ती पण एक स्त्री मिळत नाही असं शक्यच नाही। त्यामुळे मला हीच भीती होती आणि एक्झॅक्टली तेच झालेलं दिसतंय। पण ज्या पद्धतीनं तिने स्वतः कल्पना खरातनं जामिनासाठी अर्ज केला होता, स्थानिक न्यायालयानं हा जामीन अर्ज फेटाळला होता, त्यानंतर उच्च न्यायालयात सुद्धा हे प्रकरण गेलं होतं, तिथे सुद्धा जामीन अर्ज फेटाळण्यात आला। सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण असताना आणि ती त्याच दरम्यान हजर झालेली असताना, जामीन मंजूर झालेला नसताना सुद्धा जर अशा पद्धतीनं सोडलं जात असेल तर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। नाही, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तर सोडा, आता हे काय पोलीस स्वतः करणार आहेत का? PI किंवा SP लेवलवर हे होणार आहे का? हे वरून आदेश आल्याशिवाय काहीच होणार नाहीये। आणि आताच्या घटनेला जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण अशी सुप्रीम कोर्टापर्यंत असताना त्यांना आत्ताच्या घटनेला हे कितपत योग्य होतं? त्यांची पहिली लोअर कोर्टची फेटाळलेली आहे, त्याच्यावर कुठलाही स्टे आहे का? स्टे नसताना त्यांना अटक करणं गरजेचं होतं, पण तसं अटक न करता त्यांना कागद बिगद साईन करून सोडून दिलंय। म्हणजे सगळं हॉरेबली मॅनेज्ड आहे, हॉरेबली मॅनेज्ड। त्याला आता काही अर्थच उरला नाहीये। मला तर की आता काय बोलावं की नाही बोलावं असंच प्रश्न पडायला लागले। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सुनील दवांगे हे सुद्धा आहेत। सुनील, तांत्रिक मुद्दा नेमका काय, स्टेटस काय जामिनाचा अर्जाचं? आपल्याला असं कळतंय की सर्वोच्च न्यायालयात अजून अर्ज प्रलंबित आहे, कोणताही निर्णय झालेला नाहीये। आपण जर बघितलं असेल तर पोलिसांकडनं जी माहिती मिळते त्यानुसार न्यायालयाकडून अंतरिम जामीन जो आहे तो मंजूर झाल्यानंतर कल्पना खरात तपासासाठी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्याचं आपल्याला सूत्राकडनं ही माहिती मिळते आणि पोलीस ठाण्यात त्याने तपास अधिकाऱ्याकडे आपला जबाब देखील नोंदवला आहे। जबाब कल्पना खरात यांनी काय म्हटलंय याबाबत आणखीन माहिती जरी अद्याप मिळाली नसली तरी हे शिर्डीतलं जे जमिनीचं प्रकरण होतं या संदर्भात आपण पूर्ण घडामोडी जर बघितल्या तर ह्या सगळ्या कायदेशीर सुरू होत्या। यातील
सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण सुरू असताना त्यातून नेमकं काय बाहेर आलं हे आतापर्यंत जरी पोलिसांकडनं सांगण्यात आलेलं नसलं तरी अंतरिम जामीन मंजूर झाल्याचं सूत्रांकडनं आपल्याला खात्रीला एक माहिती मिळते. या अनुषंगाने आता हे सगळं प्रकरण सुरू असल्याचं पाहायला मिळतं. पण सुनील, एक तांत्रिक मुद्दा असा आहे की कल्पना खरातवरचे आरोप हे अशोक खरात सोबत अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग हा त्यांच्यावर प्रमुख आरोप आहे. असं असताना सुद्धा अशोक खरात जर गेल्या काही महिन्यांपासून अटकेत आहेत तर कल्पना खरातला अंतरिम जामीन मंजूर झालेला आहे असंही कळतंय. तर आता या सगळ्या प्रकरणात पोलिसांचं काय म्हणणं आहे, पोलिसांची काय भूमिका आहे, पोलीस पुढच्या कशा प्रक्रिया राबवणार आहेत? पोलीस जे आहेत ते पोलिसांनी आता सध्या जबाब नोंदवून घेतलेला आहे. पण आपण जर सगळ्यात महत्त्वाचं बघितलं तांत्रिक जे मुद्दे आहेत त्यामध्ये आपण जर शिर्डी राहता न्यायालयामध्ये राहता सत्र न्यायालयामध्ये जो काही युक्तिवाद झाला होता आणि कल्पना खरातच्या वकिलांना जी बाजू मांडलेली होती त्यावेळेस तिनं म्हटलेलं होतं की हे सगळे जे काही प्रकार घडलेला आहे किंवा प्रकरण आहे हे मी केलेलं नसून माझा पती जो आहे तो अशोक खरात यांनी केलेला आहे हे तिनं त्या ठिकाणी मुद्दा मांडलेला होता. आणि माझा पती म्हणजे अशोक खरात हा कधी बाहेर येईल हे मला माहित नाही, कारण त्याच्यावरती जे काही गंभीर आरोप आहेत ते पाहता तो कधी बाहेर येईल हे माहित नाही. मात्र याच्या अशोक खरातच्या जे काही कर्म असतील त्याची शिक्षा किंवा त्याच्या ज्या कृत्याची शिक्षा आहे ती मला मिळू नये असा युक्तिवाद जो होता तो राहता न्यायालयामध्ये त्यांच्या वकिलाकडनं मांडण्यात आलेला होता. असाच युक्तिवाद उच्च न्यायालयामध्ये देखील मांडण्यात आलेला होता. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कल्पना खरातने हे देखील स्पष्ट केलं होतं की हे सगळे जे काही प्रकरण आहे किंवा समता संस्थेमधील खाते असतील किंवा जमीन घोटाळा प्रकरण असेल, सावकारकीचा मुद्दा असेल, या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते अशोक खरातने केलं होतं. त्यावेळेस आपण अगदी एकूणच त्यांचा स्टँड लक्षात आलेला. आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत. सुषमाजी, कल्पना खरात या स्वतः हजर झाल्या होत्या पोलीस ठाण्यात आणि त्यांनी आपला जबाब नोंदवल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलेला. त्यांचा अंतरिम जामीन सर्वोच्च न्यायालयात मंजूर झाल्याचं कळतंय. पण त्यांच्यावर असलेले गंभीर आरोप पाहता आणि गेल्या 4.5 महिन्यांपासून त्या पोलिसांना सापडत नव्हत्या, स्वतः अखेर त्या हजर झालेल्या आहेत. कुठे ना कुठेतरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एक्झॅक्टली, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह म्हटण्यापेक्षा महाराष्ट्रातले पोलीस करतात काय, आम्ही वारंवार म्हणतोय की जेव्हा कोरटकरचा मुद्दा आला तेव्हा कोरटकरला पोलीस पकडू शकले नाही. कोरटकर स्वतः हजर झाला होता. वाल्मिक कराडचं प्रकरण आपण बघितलं असेल, वाल्मिक कराडला पोलीस पकडू शकले नाही. वाल्मिक कराड स्वतः हजर झाला होता. आणि आता कल्पना खरात 4.5 महिने आरामात कुठेतरी थांबते आणि सुप्रीम कोर्टातला जामिनाचा त्याची अजून खातरजमा करायला लागेल आणि त्यानंतर ती स्वतःहून पोलिसांकडे हजर होते. म्हणजे पोलिसांवर मेहरबानी केल्यासारखी की मी हजर झालेली आहे. यात पोलिसांचं कर्तृत्व काय, काय करतं गृह खातं, नेमकं करतं काय? आणि अशा इतक्या अपयशी गृह खात्याचे पालकत्व घेतलेले फडणवीस साहेब करतात काय? आज तर सुखविंदर सिंगवर हल्ला होणं ही महाराष्ट्राची नाचक्की आहे. एका परक्या राज्यातला मुख्यमंत्र्यावर आपल्या राज्यात हल्ला होतो आणि पोलीस काहीच करू शकत नाही. त्यामुळे कल्पना खराचं स्वतःहून हजर होणं हे पोलिसांच्या नाकर्तेपणावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करणार आहे. धन्यवाद सुषमाजी, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. कल्पना खरातचं स्वतःहून हजर होणं हे पोलिसांच्या नाकारतेपणावरचं शिक्कामोर्तब केल्याचं उदाहरण म्हणावं लागेल असं त्यांचं मत आहे. आणि आत्ता आपण जे व्हिज्युअल्स पाहतोय त्यानुसार कल्पना खरात ज्या वेळेला पोलीस ठाण्यात हजर झाली होती आणि त्यानंतर जबाब नोंदवून घरी परतत असतानाची ही दृश्य आपण पाहतोय. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण NDTV मराठीवर पाहतोय. कल्पना खरात अखेर 4.5 महिन्यानंतर शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाली आणि ज्यावेळेला ती हजर झाली होती त्यावेळेला एका गाडीतून ती तिथं आली, पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला आणि त्यानंतर परत जातानाची ही दृश्य आपण पाहतोय. फक्त NDTV मराठीवर आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय. कल्पना खरात गेल्या 4.5 महिन्यांपासून अशोक खरात प्रकरणात जी सहआरोपी असलेली त्याची पत्नी कल्पना खरात हिची दृश्य पाहतोय. सर्वोच्च न्यायालयात अंतरिम जामीन मंजूर झाल्यानंतर पोलीस ठाण्यात येऊन जबाब नोंदवून कल्पना खरातला पुन्हा एकदा सोडण्यात आलेला आहे. सुनील दवांगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत. सुनील, कल्पना खरात ज्या पद्धतीनं पोलीस ठाण्यात येऊन हजर झाली त्यानंतर तिने जबाब नोंदवला आणि त्यानंतर आपल्या गाडीतून ती परत गेली, एकूणच सगळ्या घटनाक्रम पाहता कुठे ना कुठेतरी कल्पना खरातला स्थानिक पोलिसांचं पाठबळ आहे का असा संशय निर्माण होतोय आणि आत्ता प्रतिक्रिया ज्या आपल्याकडे येत आहेत त्या सुद्धा तशाच येत आहेत. नक्कीच आपण जर बघितलं असेल की इतके महिने उलटून देखील कल्पना खरातचा शोध का नाही लागला, या अनुषंगाने आपण देखील अनेक मुद्दे उपस्थित केलेले होते की कल्पना खरातचा शोध का लागत नाही, पोलीस त्या अनुषंगाने तपास करतात का. या सर्वात महत्वाचं म्हणजे कल्पना खरातचा नेमकं SIT असेल किंवा शिर्डी पोलीस असेल यांनी कुठे कुठे शोध घेतला याची देखील पोलिसांकडनं
जी माहिती होती ती योग्य माहिती मिळत नव्हती. आणि आज जर आपण सर्वात महत्त्वाचं बघितलं नव्हती की शिर्डी पोलीस स्टेशनला कल्पना खरात येण्याची 2 दिवसापासून कुणकुण लागलेली होती की कल्पना खरात येणार आहे. मात्र आज अत्यंत गुप्तता या सगळ्या प्रकरणाची पाळण्यात आली. म्हणजे जी कल्पना खरात शिर्डी पोलिसांना मिळून येत नव्हती किंवा त्यांना शोध लागत नव्हता, इतके 3-4 महिन्यापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. स्वतःहून पोलीस स्टेशनला येऊन सगळ्या बाबी ज्या आहेत ते कायदेशीर प्रक्रिया त्यांनी पूर्ण केलेली आहे. मग पोलिसांच्या कायदे पद्धतीवर, कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केले जात आहे, आरोप देखील केले जात आहे. इतक्या दिवसापासून कल्पना खरात पोलिसांना का सापडत नव्हती, कोणत्या ठिकाणी होती? कारण की मध्यंतरीच्या कालामध्ये कल्पना खरात बँगलोर इथे असल्याची देखील माहिती मिळालेली होती. त्या अनुषंगाने देखील पोलिसांना विचारलं होतं. मात्र पोलीस नेहमीप्रमाणे इतर कारणं देत कल्पना खरातचा शोध लागला नाही, अजून मिळत नाही, सापडत नाही, असंच नेहमी वारंवार सांगत आलेले आहे. माध्यमांना देखील या संदर्भातली काही माहिती मिळत नव्हती. त्या सर्व प्रकरण जर बघितलं तर आज कल्पना खरात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये येते आणि पोलिसांकडनं अत्यंत गुप्तता पाळली जाते, माहिती दिली जात नाही. नेमकं काय जबाब नोंदवला आहे, काय कल्पना खरातचं म्हणणं आहे हे देखील सांगितलं जात नाही. आणि कमालीच्या गुप्ततेमध्ये हे सगळं जे आहे ते आज कल्पना खरात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेली आहे. आपण जे दृश्य बघितले हे दृश्य सुद्धा अचानक मिळालेली दृश्य आहेत. कारण ही कल्पना खरात निघून गेल्यानंतर म्हणजे पोलीस स्टेशनमधून बाहेर पडतानाच जेव्हा कळालं, आणि कल्पना खरातची फार काही तशी ओळख नाहीये किंवा काही सेलिब्रिटी नाही का लगेच पटकन लक्षात येईल की ही कल्पना खरात आहे. जेव्हा निघून चालल्या त्यावेळेस त्या जे कोणी सांगितलं की ह्या कल्पना खरात आहे त्यावेळेस ते आपण टिपलेलं चित्र आहे. एकंदरीत हे सर्व प्रकरण जर म्हटलं तर पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळलेली आहे. माध्यमांना योग्य माहिती पोलिसांकडे मिळालेली नाहीये. आणि शिर्डी पोलिसांनी गेल्या 3-4 महिन्यामध्ये काय केलं, कल्पना खरातचा शोध का लागला नाही, हे सगळे प्रश्न जे आहेत किंवा त्यांच्यावर होणारे जे आरोप आहेत याचे उत्तर जे आहे ते पोलिसांना द्यावे लागतात. अगदी या सगळ्याची उत्तरं पोलिसांना द्यावी लागतील आणि पोलिसांच्या सगळ्याच हालचाली या थोड्याशा संशयास्पद वाटत आहेत. त्यामागे कुठे ना कुठेतरी आरोपीला फायदा करून देण्याचा उद्देश पोलिसांचा आहे का, अशा स्वरूपाचे प्रश्न त्यांच्या एकूणच वर्तणुकीतून किंवा एकूणच कारवाईतून निर्माण होत आहेत. यावर आता पोलिसांचं म्हणणं काय हे सुद्धा पाहावं लागेल. धन्यवाद सुनील दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.